आज मी तुमच्यासोबत शेअर करते रबडीची रेसिपी। तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी 250 ml च्या कपने मी 1.5 कप दूध घेतले। आता हे दूध थोडंसं शिजू द्या। ऑलरेडी माझं शिजवलेलंच दूध आहे, तुम्ही कोणतंही घ्या, गाईचं घ्या किंवा म्हशीचं घ्या। ऑलरेडी हे माझं दूध शिजवलेलं आहे, मी अजून थोडं शिजवणार आहे त्याला। दुधाला फिरवत राहा, कंटिन्युअसली फिरवा। इन्स्टंट रबडी आहे, तुम्हाला याला जास्त शिजवायची सुद्धा गरज लागणार नाही। तर मी दुधाचे प्रमाण तुम्हाला दाखवले, त्यानुसार मी फक्त एकच ब्रेड घेते। जर तुमचं दूध 1 लिटर पर्यंत असेल तर तुम्ही 3 ब्रेड घेऊ शकता। तर या ब्रेडचे असे साइड्स कट करून घेणार आहे आणि याला आता मिक्सरला वाटून घेणार आहे। ह्याला ॲड करते मिक्सरमध्ये आणि वाटून घेणार आहे। ही काही अशी पावडर मी वाटून घेतली आहे। दूध सुद्धा आपलं असं झालंय, फिरवत राहा कंटिन्यू। आता याच्यात टाकणार आहे ती पावडर जी आपण वाटून घेतली होती। पावडर टाकून फिरवून घ्या। आता याला कंटिन्यू फिरवत राहा जोपर्यंत याचं टेक्स्चर क्रीमी नाही होत। आता हे दूध असं क्रीमी झालंय, तुम्ही बघू शकता। तर ते मिक्सचर झाले क्रीमी। तर इकडे त्याच कपाने मी पाव कप साखर घेतली। आता मी ही साखर कॅरमलाइज करायला ठेवणार आहे। फिरवत जा आणि मीडियम फ्लेमवर ठेवा गॅसचा फ्लेम। याच्यात पाणी काहीच ऍड करायची गरज नाहीये तुम्हाला। साखर तुम्हाला काही अशी कॅरमलाइज होताना दिसेल। आता हे जे क्रीमी मिक्सचर दिसतंय त्याच्यात आपण हे टाकणार आहे कॅरमल। फिरवून घ्या याला। हे जे कॅरमल घट्ट दिसतं ते मेल्ट होणार 2 ते 3 मिनिटातच। तर कॅरमलाइज झालेली साखर आपण टाकली आहे। तर थोडीशी ओबडधोबड इलायची वाटून टाकली आहे मी 2। फिरवून घ्या। आता याला आपण एका कंटेनर मध्ये काढणार आहोत। तर आता रबडी मी काढते या कंटेनर मध्ये। तर आता याच्यात टाकूया वरतून काजू आणि बदाम कापून ठेवले होते मी। ऑप्शनल आहे, तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स आवडतात तर टाका, नाही तर काही प्रॉब्लेम नाहीये। तर आता आपण डब्याचं झाकण लावून याला फ्रीज करायला ठेवूया थोड्या वेळासाठी।
तर हा बॉक्स मी खोलते आहे. हा 1-2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवला होता मी थंड व्हायला. तर तुम्हाला ही रबडीची रेसिपी खूपच आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.